रात्रीच्या जवळपास 8 वाजताची वेळ होती. हिमाचलच्या एका छोट्याशा डोंगराळ क्षेत्रामध्ये काही लोक एका गड्ड्याभोवती उभे होते. घोर अनर्थ आहे हा तर. हे देवा, काय आहे हे? मला तर असं वाटतं ही कुठल्या तरी हडळीची हाडं आहेत. मला तर काहीच कळत नाहीये भाऊ. मी तर आपल्या बागेमध्ये खोदकाम करत होतो. अचानक या जागेतून वेगवेगळे किडे निघायला लागले. मला तर काहीच कळत नव्हतं. तर मी पेट्रोल आणलं आणि ते पसरलं. त्यानंतर किडे पळून गेले. त्यानंतर थोडं खोदल्यानंतर ही हाडं बाहेर आली. त्यानंतर मी अजून खोदलं तर इकडचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इथे काही 1 किंवा 2 हाडं नव्हती. इथे तर सगळाच्या सगळा सापळाच होता. आणि हा सापळा काही सामान्य माणसाचा नव्हता. ही हाडं तर बघ किती मोठी मोठी आहेत. असं वाटतंय की एखादा 8-10 फुटांचा मोठा माणूस असेल. भावा, माझी आजी म्हणायची कुठल्या तरी काळात या डोंगरांवरती पिशाच्च राहायचं, जो रात्रीचं येऊन लहान लहान मुलांना उचलून घेऊन जायचा आणि त्यांना कच्चच खाऊन जायचं. जेव्हा बरेच दिवस गावातून लहान मुलं गायब व्हायला लागली तेव्हा लोकांनी रात्री जागून पहरा देण्याचं ठरवलं. अमावस्येची काळी रात्र होती. गावातली लोक आपल्या आपल्या घरात झोपलेले होते आणि गावातले काही मोजकेच लोक बाहेर पहारा देत होते. अचानक रात्री 2 वाजता पहारा देणाऱ्या लोकांचे डोळे सुद्धा थोडेसे झापायला लागले. त्याच वेळेला लांडग्या आणि कोल्ह्यांचे भयानक आवाज ऐकू यायला लागले. पहारा देणारी ही माणसं आवाज ऐकून थरथर कापू लागले. अचानक त्यांनी बघितलं, एक भयानक चेहऱ्याचा 8-10 फुटांचा एक माणूस समोरून चालत यायला लागला होता. त्या पिशाच्च्या अंगावर लांब लांब केस होते. ओठांच्या बाहेर आलेले लांब लांब दात आणि जनावरांसारखे पंजे होते. त्या रात्री पिशाच्चने कुठल्याही मुलाची शिकार केली नाही. जेव्हा की पहारा देणाऱ्या दोघांच्या माना मुरगळून तो घसरत घसरत आपल्या सोबत घेऊन जाऊ लागला. पिशाचचे मजबूत हात आपल्या गळ्याभोवती आवळलेले बघून त्या दोघांनी जोरजोरात ओरडा करायला लागला. ओरडा ऐकून गावातली लोक जमा व्हायला लागली आणि पिशाचच्या मागे धावू लागले. पण तो पिशाच विजेच्या गतीने पळत त्या दोघा माणसांना घेऊन गावाच्या बाहेर जंगलात कुठेतरी निघून गेला. रात्रीच्या अंधारात जंगलात जाण्याचा कोणीही हिम्मत केली नाही, कारण त्या जंगलात जंगली प्राण्यांचाही खूप मोठा धोका होता. त्या दिवसानंतर ती 2 माणसं कधीही गावात परतले नाहीत. गावातल्या लोकांनी असं मानलं की त्या पिशाच्याने त्या दोघांची शिकार केलीये. पिशाचला आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर आता गावातल्या लोकांना रात्री पहारा देण्याची हिम्मतच राहिली नव्हती. पिशाचची भीती गावामध्ये अशी पसरली की दिवस मावळण्याच्या अगोदरच लोक आपल्या आपल्या घरामध्ये लपून बसायला लागले आणि चालेल काही परिस्थिती असली तरी ते घराच्या बाहेर पडत नव्हते. डोंगरामध्ये राहणाऱ्या एक ऋषी मुनींच्या सांगण्यावरून गावातल्या प्रत्येकाने आपल्या दरवाजावरती एक लाल रंगाचा धागा लावला होता, ज्याच्यामुळे पिशाच त्यांच्या घरात प्रवेश करू शकत नव्हता. असं म्हणतात की पिशाचला अगदी दररोज जेवण नाही मिळालं तर तो हळूहळू अशक्त व्हायला लागतो आणि दिवसाच्या प्रकाशाचा तो सामना करू शकत नाही. पिशाचला जेव्हा बरेच दिवस काही खायला मिळालं नव्हतं तेव्हा तो डोंगराच्या एका गुफेत लपून बसला. एकदा गावातल्या तरुणांची टोळी डोंगरावरती फेरफटका मारायला गेली होती. तेव्हा त्यांनी प्राचीन गुफेतून पिशाचच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकला. पिशाचचा आवाज ऐकून सगळे घाबरून गेले आणि गावी येऊन त्यांनी पिशाचच्या तिथे असण्याची खबर सगळ्यांना दिली. पिशाचचा पत्ता लागताच गावातल्या लोकांनी मशाल घेऊन त्या गुफेला घेरलं आणि 4ही बाजूंनी तेल टाकून त्या गुफेला आग लावली. असं म्हणतात की तो नरभक्षी पिशाच त्या दिवशी त्या गुफेतच जळून कायमचा भस्म झाला आणि त्यानंतर गावातल्या लोकांनी त्याची हाडं गावाच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी नेऊन गाडून टाकली. असो ना असो ही त्या पिशाचीच हाडं आहेत. अशा गोष्टी आजी आणि नानी लहान मुलांना घाबरवून झोपण्यासाठी सांगतात. या गोष्टींमध्ये काहीच खरं नसतं.
कशा गोष्टी करताय यार तुम्ही? हा, 21व्या शतकात असून सुद्धा तुम्ही लोक भूत पिशाच या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवता. तुम्हाला सर्वप्रथम या हाडांच्या बाबतीत पोलिसांना सूचना दिली पाहिजे. सोहनचे बोलणे ऐकून विजय पोलिसांना फोन करून त्याच्या अंगणात मिळालेल्या हाडांविषयी त्यांना सांगतो. पोलीस येऊन सर्व हाडे व अस्थी त्यांच्या ताब्यात घेतात. पिशाच्या हस्ती व हाडे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर भट्ट या हाड्यांविषयी पुरातत्व विभागाला सूचना देतात. विनय पुरातत्व विभागात काम करीत होता, त्यामुळे जशी डिपार्टमेंट जवळ सूचना आली की खूप जुन्या पुराण्या अस्थी हाडे खोदकामात मिळाले आहेत, तेव्हा ते प्रोजेक्ट विनयला हँडओव्हर करण्यात येते. इन्स्पेक्टर भट, या हाडांच्या बाबतीत मी आता काहीच सांगू शकत नाही. मी यांना घेऊन माझ्या सोबत जावं लागेल. थोडा वेळ लागेल, त्यानंतरच मी सांगू शकेन की एक्झॅक्टली ही हाडं किती वर्ष जुनी आहे. एवढंच नाही तर ही एका माणसाची आहेत की एखाद्या प्राण्याची. ठीक आहे डॉक्टर विनय, तुम्ही या हाडांना घेऊन जाऊ शकता. थोडं केअरफुल राहा. गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही एका पिशाचची हाडं आहेत. काय सर, तुम्ही पण कोणाच्या गोष्टीमध्ये येऊन जाता. त्या अस्थींना घेऊन विनय आपल्या घरी येतो व त्यांना आपल्या पर्सनल लॅबमध्ये ठेवून कामाला सुरुवात करतो. विनय आपल्या घरात एकटा राहत होता. फक्त त्याचा नौकर कुमार त्याच्या सोबत त्याच्या घरात राहत होता. विनयने पिशाच्या हाडांना टेबलावर बसवून ठेवलं आणि त्यानंतर जेवण्यासाठी तो आपल्या खोलीत निघून गेला. जेवल्यानंतर विनय टीव्हीवर काही प्रोग्राम बघत होता. टीव्ही बघता बघता अर्ध्या रात्रीनंतर विनयला झोप येऊ लागली आणि तो सोफ्यावर झोपी गेला. इकडे जसे विनयने आपले डोळे बंद केले, त्याचा नौकर कुमार दबक्या पावलाने लॅबमध्ये घुसला. खरंच जर ही हाडं एखाद्या पिशाच्ची आहेत तर मला सगळ्यात शक्तिशाली आणि श्रीमंत बनण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. कुमार पिशाच्या हाडाजवळ बसून काही तंत्रमंत्र क्रिया करू लागला. खरं तर कुमार जवळच्या डोंगराळ भागात राहणारा होता. त्याच्या गावात असले म्हटले जात होते की जर पिशाच्याला परत या दुनियेत आणायला मदत केली तर पिशाच नेहमीसाठी त्याचा गुलाम बनतो आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याकडून कुठलेही काम करून घेऊ शकता. धन दौलत मिळवण्यासाठी कुमारने अर्ध्या रात्रीनंतर त्या अस्थींना जमिनीवर ठेवून त्यांच्या आजूबाजूला कुंकू पसरवले आणि एक लिंबू कापून त्या हाडांवर पिळू लागला. काही वेळ डोळे बंद ठेवून भूताहा मंत्र म्हणून कुमारने एका कोंबड्याची मान मुरगळून पिशाचांच्या हाडावर त्याच्या रक्ताचा बळी दिला. जशी कुमारची तंत्रक्रिया संपली, खोलीत काहीतरी हालचाल सुरू झाली. बघता बघता खोलीत ठेवलेली खुर्ची आणि बाकीचे सामान आपोआप हलू लागले आणि बाहेर आकाशात जोरदार विजा चमकू लागल्या. अचानक एक जोरदार आवाज झाला. कुमारला असे वाटले जशी बाहेर चमकणारी वीज त्याच्या खिडकीच्या बाहेर येऊनच पडली. घाबरून त्याने आपले डोळे बंद केले. काही वेळानंतर कुमारने जेव्हा स्वतःचे डोळे उघडले तेव्हा पिशाचाचे हाडे त्याच्या जागेवरून गायब झाले होते आणि एक हाडाच्या सापळ्यांचा पिशाच त्याच्या समोर उभा होता. याच्या पहिले की कुमार काही करणार त्याच्या पहिलेच पिशाचने त्याच्या सडक्या हातांनी कुमारचा गळा दाबू लागला आणि त्याची जीभ बाहेर खेचून घेतली. त्याच्या शरीरातील रक्त पिऊन टाकल्यावर पिशाचने त्याच्या शरीराला दूर फेकून दिले. खोलीतून येणारा कुमारचा आरडाओरडा ऐकून डॉक्टर विनयची झोप मोड झाली आणि ते आवाजाच्या दिशेने धावत गेले. लॅबच्या दराजवळ जाऊन ते तिथेच थबकले. खोलीतील दृश्य फार भयंकर होते. आत त्यांचा नौकर कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि जवळ जमिनीवर तंत्रामंत्राचे सामान पडलेले होते. हे दृश्य बघून विनयच्या तोंडून आरोळी निघाली आणि तो उलट्या पावलाने तिथून बाहेर जाऊ लागला. विनयच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पिशाचाने वळून विनायककडे बघितले आणि तो रागाने घुरगावू लागला. एका जनावरासारखे त्याने विनयवर झडप घातली. हे देवा, मी आता जे काही पाहिलं ते काय होतं? मला तर माझ्या डोळ्यांवरच भरवसा होत नाहीये. तेव्हा त्याला इन्स्पेक्टरचे बोलणे आठवले. विनय फोन काढून इन्स्पेक्टरचा नंबर डायल करतो आणि त्यांच्या लॅबमध्ये घडलेली सर्व घटना सांगतो.
सर, तुमच्या जीवाला धोका आहे. अगर त्या पिशाच्याने तुमचा सुगंध घेतला असेल तर तो तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही तुमचा जीव वाचवा. एखाद्या मंदिर किंवा धार्मिक ठिकाणी जाऊन लपून राहा. समोर एक चर्च दिसतंय. तुम्ही त्या चर्च मध्ये जाऊन लपून राहा सर. इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून विनय धावतच चर्चमध्ये जातो. काय झालं बाळा? तू एवढा घाबरला कायस? माझ्या पाठी एक पिशाच लागलाय फादर. माझा जीव धोक्यात आहे. अरे, तू जिजसच्या रक्षणात आहेस. तो सगळ्यांची मदत करतो. तू घाबरण्याची काही काळजी करू नकोस. इतके म्हणून फादर आत जाऊन एक लाकडाच्या छोट्या लोट्यात पाणी भरून विनयला देतात. हे होली वॉटर आहे. जोपर्यंत हे तुझ्या सोबत आहे कुठलीही वाईट आत्मा तुला शिवू सुद्धा शकत नाही. आणि जरी आलीच तरी जळून ती स्वतःच खाक होऊन जाईल. फादरचे बोलणे ऐकून विनय थोडा निश्चिंत झाला होता. फादरने दिलेले पाणी घेऊन तो कित्येक घंटे जिजसच्या समोर बसून राहतो. फादर, मला बाथरूमला जायचंय. फादर विनयला बाथरूमचा रस्ता दाखवतात. विनय होली वॉटर तिथेच ठेवून तो बाथरूमला जातो. जसा बाथरूममध्ये हात धुवू लागतो तिथे आरशामध्ये त्याला त्याच्या मागे पिशाच उभा दिसतो. पिशाचला बघून विनय जोरात ओरडतो. विनयचा आवाज ऐकून वॉशरूमच्या बाहेर उभे असलेले फादर दरवाजाला ढकलून आत येतात व मंत्र म्हणून त्या पिशाच्यावर होली वॉटर शिंपडू लागतात. वॉटरचे थेंब पिशाच्यावर पडताच तो जोरजोराने ओरडू लागतो. फादर एकसारखे मंत्र म्हणणे सुरू ठेवतात व वॉटर त्या पिशाच्यावर शिंपडत राहतात. काही मिनिटातच पिशाच्याचे शरीर आगीच्या ज्वाळ्यात जळू लागते व तो एक राखेच्या ढिगात बदलून जातो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.